औद्योगिक शहर आहे आणि या ठिकाणी सध्या कोरोनाच्या नंतर आता सध्या डेंग्यू, मलेरियाची आणि व्हायरल फीवरची मोठ्या प्रमाणात साथ सुरू आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपल्या आरोग्याविषयी सावधानता बाळगावी असं आम्ही नेहमी आवाहन करतो। एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही दुसऱ्यांना आवाहन करत असतो, परंतु ज्यावेळेस आमच्या घरचा मुलगाच तापाने बिमार पडला त्यावेळेस 2 दिवसापूर्वी मी येथील एका प्रसिद्ध MBBS MD डॉक्टरकडे ब्लड तपासण्यासाठी गेलो आणि चेक केलं तर त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये एवढे ब्लड काउंट्स कमी आले की अक्षरशः मी आणि माझ्या घरचा संपूर्ण परिवार घाबरून गेलो आणि लगेच कार करून इथून 53 किलोमीटर दूर चंद्रपूरला जाऊन तेथील एका प्रतिष्ठित डॉक्टरकडे नंबर लावला। 4-5 तासानंतर नंबर लागला आणि ब्लड त्या डॉक्टर साहेबांनी चेक केलं तर त्यांना त्या रिपोर्टवर डाऊट आल्याने त्यांनी डबल रक्त तपासायला लावलं। तर त्यावेळेस त्या गडचंद्रच्या रिपोर्टमध्ये आणि तेथील रिपोर्टमध्ये जवळपास जमीन आसमानचा फरक होता। इथे त्यांनी प्लेटलेट काउंट 49,000 दाखवल्या होत्या, तिथे बिना उपचार कोणताही करता 1,88,000 अशा निघाल्या। तर हिमोग्लोबिन इथल्या लॅबमध्ये 4.2 दाखवण्यात आले होते, तिथल्या रिपोर्टमध्ये 14.14 निघाले आणि त्यावरून तो पेशंट नॉर्मल होता। परंतु इथे जे आम्ही ब्लड चेक केलं तो रिपोर्ट पाहून अक्षरशः आम्ही घाबरून गेलो। आमची आर्थिक, मानसिक सर्व प्रकारचं नुकसान झालं। आम्ही MBBS MD डॉक्टर इथे आहेत। एक हे लॅब इथले हे यांचा रिपोर्ट आहे, श्री मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजी लॅब म्हणून आहेत। चंद्रपूरचे ओमप्रकाशजी बोबडे म्हणून आहेत, प्रसिद्ध आहेत, पण ते इथे राहत नाहीत। त्यांनी ते आता कॉम्प्युटराइज नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही चंद्रपूरहूनच ते सगळं हाताळतो असे त्यांच्या ऑपरेटरनी सांगितलं। तिथे इथे 10वी-12वीचे काही सिस्टर लोक किंवा एक मुलगा बसवलेला आहे असेल म्हणून कदाचित आम्ही त्यांच्यावर विश्वास केला। परंतु कारण बाकीचे जे आहेत येथील पॅथॉलॉजी जे DMLT किंवा डिग्री होल्डर्स असतील त्याच्यापेक्षा MBBS MDकडे आपण प्रिफर करतो म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो। परंतु एवढी तफावत आली की तेथील डॉक्टरांनी चेक केल्यानंतर ह्या रिपोर्टवर डाऊट घेतला, डबल ब्लड चेक केलं, त्यावेळेस हे रिपोर्ट चुकीचा ठरविण्यात आला आणि इथले प्लेटलेट काउंट्स एवढी तफावत आली की तेथील डॉक्टरांनी चेक केल्यानंतर ह्या रिपोर्टवर डाऊट घेतला। म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी तफावत आहे आणि ज्यामुळे नागरिकांनी, रुग्णांनी सतर्क राहणं हे आवश्यक आहे। एकदम प्रत्यक्ष डायरेक्ट रिपोर्टवर भरोसा न करता त्यावेळेस डबल फेर तपासणी करणं जरुरी आहे असं मला वाटते। त्यामुळे मी आता सरळ त्यांची माननीय जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल करीत आहे। जर शक्य, आता माझ्याकडे फक्त त्यांनी पावती दिली नाही, ब्लड रिपोर्ट दिला पण पैशाची पावती दिली नाही, त्यामुळे मी वकील साहेबांशी संपर्क साधून जमल्यास ग्राहक मंचाकडे सुद्धा कारण मी पैसे दिलेले आहेत आणि माझी नुकसान झालेलं आहे, त्यामुळे मी ग्राहक मंचात सुद्धा टाकू शकतो का याबाबत एका चांगल्या वकिलांशी चर्चा करून तिथे सुद्धा टाकण्याचा विचार आहे।